महाराष्ट्रात यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा 12 दिवस आधीच दाखल झाला असून कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार आजपासून राज्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांना आज कुठेही पावसाचा इशारा नाही, तर विदर्भातील काही जिल्ह्यांना आज गडगडाटी वादळी स्वरूपाचा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील अंदाज जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तर आज गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा तसेच येलो अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज म्हणजेच काही ठिकाणीच पावसाचा अंदाज देण्यात आलाय. तसेच उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही. त्याचबरोबर पुढील 1-2 दिवसात महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण अजून कमी होण्याचा देखील अंदाज देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2 तारखेपासून पुढे महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण खूप कमी होणार आणि त्यानंतर खंडाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करते वेळेस आपले नियोजन चुकणार नाही, ह्या हिशोबाने दररोज हवामान अपडेट पाहत राहा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.